तर धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस दादांसह सीबीआय, कॅग आणि लोकायुक्तांना पत्र दिल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। 4 प्रकरणांमध्ये मुंडेंची आमदारकी रद्द झाली, आताही रद्द झाली पाहिजे। टोलवाटोलवी न करता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या अशी मागणी पुरावे देत दमानियांनी केली आहे। तर मुंडेंनी पदापासून दूर व्हावं अशी त्यांच्या पक्षातील काहींची मागणी असल्याचं धस म्हणाले। तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, या प्रकरणाची नीट चौकशी होणारच नाही। म्हणून मी आता एक अतिशय डिटेल्ड असं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलंय, अजित पवारांना पाठवलंय, सीबीआयला लिहिलंय, कॅगला लिहिलंय आणि लोकायुक्तांना लिहिलंय आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी ईसीआयला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मी लिहिलंय आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे। 4 प्रकरणात ती रद्द झाली होती आणि या प्रकरणात देखील व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे। अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत। आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे। धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध जोपर्यंत कुठल्याही घटनेमध्ये नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागणे हे कितपत योग्य आहे। आणि धनंजय मुंडे ज्या दिवशी वाटतील की ते आरोपी आहे, दोषी आहे, त्याविषयी सरकार योग्य कारवाई करेल, देवेंद्रजी योग्य कारवाई करतील, अजितदादा कारवाई करतील। प्रत्यक्ष संबंध कसा आहे कसा नाही हे जेव्हा त्या मोबाईल मधला डेटा रिट्रीव्ह होईल ना तेव्हा बावनकुळेंना आपोआप कळेल। तोपर्यंत असे उगाच आपल्या मनाला येईल ते बोलू नये, कारण जे स्पष्ट दिसतंय आताच्या घटकेला बावनकुळेंना माझे हे प्रश्न विचारा की तुम्हाला कृषी घोटाळ्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे राख ते थेट महाजनकोकडनं घेत होते की नाही। स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। त्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच निलंबन केलं जाईल। या चौकशीमध्ये अंती जर मुंडे साहेब दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल, परंतु ते अद्याप कुठल्याही या घटनेशी संबंध त्यांचा नाही। ऐकून ऐकून न कान किटलेत की त्यांच्यावर कारवाई होईल पण कधी होईल आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत, पण त्या आता येणार नाहीत, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे तिथे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही।